इथं एक मोठा चमचा तूप घातलेला आहे। त्याच्यात आता आपण हे दोन दोन सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि वेलदोडे ते थोडेसे हलवून घ्यायचे आहेत। आता हे बघा, हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता ते परतून घ्यायचे आहेत तुपात। थोडेसे मनुके परतून घ्यायचे आहेत। आता एक वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे, किसून घेतलेलं आहे मी हे। आणि ह्याच वाटीने तांदूळ, ह्याच वाटीने गूळ घेतलेला आहे। सगळं समप्रमाणात घ्यायचं आहे। आता हे तुपात चांगले खोबरं भाजून घेऊया। खोबरं तुपात चांगलं भाजून झालं की आता गूळ घालायचा आहे एक वाटी आणि तो परतून घ्यायचा आहे। गूळ चांगला असा विरघळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यात हे बघा, वेलदोड्याची पावडर थोडीशी आणि हे जायफळ थोडंसं किसून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात हे बघा, भात मी शिजवून घेतलेला आहे, असा मऊ मऊ मोकळा मोकळा, तर तो घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। चांगलं मिक्स करून आता 15 मिनिटं आपण चांगलं झाकून ठेवूया बारीक गॅसवर। इथं मी खाली तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर बारीक गॅसवर 15 मिनिटं आपण चांगला हा नारळी भात वाफवून घेऊया। हे बघा, स्टीम करायला 15 मिनिटं झालेली आहे। हे बघा किती छान असा हा नारळी भात झालेला आहे। हे बघा, हे बघा, आता आपण प्लेटिंग करूया। हे बघा किती छान असा मऊ रसरशीत असा हा नारळी भात झालेला आहे। हा बघा, प्लेटिंग केलेला आहे, मऊ रसरशीत असा हा नारळी भात रेडी झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं घालूया।